नमस्कार. सेंटर स्पॉटच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज एका वेगळ्या विषयावरती मी तुमच्याशी बोलणार आहे. आजचा विषय आहे डॉक्टर पांडुरंग खानखोजे. पांडुरंग खानखोजे हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातले एक अतिशय महत्त्वाचे असे स्वातंत्र्य सेनानी, शूर क्रांतिकारक, अतिशय हुशार, अतिशय निष्णात असे कृषीतज्ञ, अशी विविध स्वरूपाची त्यांची ओळख, थोर समाज सुधारक सुद्धा म्हणता येईल त्यांना. पण आपल्या देशाने, आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाने त्यांची म्हणावी अशी दखल घेतली नाही, त्यांच्या वाट्याला उपेक्षा झाली. अशा या थोर खानखोजे यांच्याविषयी आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे. मुख्यतः मी या व्हिडिओचा जो पाया आहे, जो बेस आहे किंवा संदर्भ जो आहे, तो आपल्या मराठी विश्वातल्या प्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर यांच्या पुस्तकावरती आधारित मी करतोय हा व्हिडिओ. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे डॉक्टर खानखोजे नाही चिरा. हे ते पुस्तक आहे. त्याच बरोबरीने आणखीन एक पुस्तक आहे. डॉक्टर खानखोजे यांची मुलगी, त्यांचं नाव सावित्री सावनी, त्यांनी एक पुस्तक इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे, आय शॅल नेव्हर आस्क फॉर पार्डन. या पुस्तकाचं अवंती महाजन यांनी मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे, अनुवाद केलेला आहे. मी कधीही माफी मागणार नाही, हे ते पुस्तक आहे. हे पुस्तक मी अजून वाचलेलं नाही आहे, पण वाचणार आहे. मी ठरवलेलं आहे येत्या 26 जानेवारीच्या आत मी हे पुस्तक संपवणार आहे वाचून. आणि हे पुस्तक मी ऑलरेडी वाचलेलं आहे. आणि मला या व्हिडिओचा माझा उद्देश हा आहे की या व्हिडिओतून मला तुम्हाला सगळ्यांना आवाहन करायचं आहे की ही पुस्तकं आपण जरूर मिळवा. खास करून वीणा गवाणकर लिखित डॉक्टर खानखोजे नाही चिरा हे पुस्तक जरूर विकत घेऊन वाचा. शक्य नसल्यास जवळच्या तुमच्या वाचनालयात जा, तिथून हे पुस्तक मिळवा आणि जरूर 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 वाचा. आणि त्यावरती चर्चा करा, बोलतं करा एकमेकांना. ज्यांना माहीत नाही त्यांना समजावून सांगा. तुमच्या पुढच्या पिढीतल्या लोकांना याविषयी सांगा. हे मला या व्हिडिओतनं आज तुम्हाला सांगायचं आहे. आणि का वाचायचं आहे हे पुस्तक, यात काय आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. हा या माझ्या व्हिडिओचा आजचा उद्देश असणार आहे. तत्पूर्वी आपल्या मुख्य विषयाकडे वळण्यापूर्वी आपल्या सेंटर स्पॉट या यूट्यूब चॅनलला तुम्ही सगळ्यांनी आत्तापर्यंत चांगला पाठिंबा दिलेला आहे, भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. असंच तुमचं प्रेम आपल्या यूट्यूब चॅनलवरती चालू ठेवा. यातले वेगवेगळ्या विषयांवरचे जे नेहमी आपण व्हिडिओ करतो, फुटबॉलवर करतो, इतिहास, राजकारण, अशा अनेक रंजक गोष्टींवरती आपण व्हिडिओज करत असतो. त्याला असाच चांगला भरभरून प्रतिसाद देत जा. व्हिडिओ आवडले तर त्यांना लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनल आपला सेंटर स्पॉट हा आपला यूट्यूब चॅनल मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर आजच्या आपल्या विषयाकडे आपण वळूया. साधारणपणे 2014-15च्या आसपास मी डॉक्टर वीणा गवाणकर, डॉक्टर नाही, वीणा गवाणकर लिखित डॉक्टर खानखोजे नाही चिरा हे पुस्तक मी वाचलं. आणि हे किती पानांचं पुस्तक आहे? हार्डली 232 पानांचं आहे.
त्याच्यात ग्रंथसूची आणि इतर काही काही संदर्भ सूची ह्याच्यात ऍड केली तर 235 पेक्षा काही जास्ती पानांचं हे पुस्तक नाही. इतक्या छोट्या जागेमध्ये वीणा गवाणकरांनी इतकी प्रचंड माहिती, इतकं मोठा ज्याचा कॅनव्हास आहे ज्यांच्या चरित्राचा, अशा खानखोजींची गोष्ट त्यांनी लिहिलेली आहे. हे अतिशय मोठं असं शिवधनुष्य त्यांनी पेललं आणि समर्थपणे त्यांनी ते लिहिलेलं आहे. अतिशय रसाळ, प्रभावी, सहज सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलेलं आहे त्यांचं चरित्र. गवाणकरांची आधीची पुस्तकं तर सुंदर आहेतच आणि एक होता कारभार तर एक खूप मोठा माइलस्टोन आहे. मला वाटतं आपल्यापैकी फार थोड्या लोकांनाच कदाचित एक होता कारभार माहीत नसेल. ते इतकं प्रसिद्ध आणि इतकं सुंदर असं पुस्तक आहे. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की हे पुस्तक डॉक्टर खानखोजे नाही चिरा हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक, जे 1995 साली त्याची पहिली एडिशन म्हणजे प्रथमावृत्ती प्रकाशित झाली, त्याच्याही आज माझ्या कल्पनेप्रमाणे 5 का 7 आवृत्त्या आतापर्यंत येऊन गेल्या असतील या नाही चिराच्या. परंतु एक होता कारभार सारखी प्रसिद्धी या पुस्तकाच्या वाट्याला आली नाही. म्हणजे जे खुद्द खानखोजेंच्या बाबतीत घडलं की त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली भारतामध्ये, तीच काहीशी गत या पुस्तकाला सुद्धा भेडसावते आहे असं मला वाटतं. 5-7 आवृत्त्या एखाद्या पुस्तकाच्या येतात, प्रसिद्ध होतात म्हणजे काही कमी नाहीये खरं तर. पण खानखोजे यांचं जे कार्य आहे ना, त्या कार्याला न्याय देणार असा असा प्रतिसाद, मोठा प्रतिसाद अजून यायला पाहिजे या पुस्तकाला. ते का ते तुम्हाला मी सांगतो. हे पुस्तक सबंध वाचून झाल्यानंतर मला खरोखर स्वतःची इतकी लाज वाटली, शरम वाटली एक भारतीय म्हणून, की आम्ही गेल्या आता 14-15 साली मी हे वाचलं. तोपर्यंत खानखोजेंच्या विषयी मी एखादी लाईन कुठेतरी वाचली असेल, तेही शालेय क्रमिक पाठ्यपुस्तकामध्ये तर बहुतेक नाहीच. माझं जे अवांतर वाचन होतं त्यामध्ये एखाद दुसरी काहीतरी लाईन, एखाद दुसरा काहीतरी संदर्भ मी वाचून गेलो. पण त्या पलीकडे पांडुरंग खानखोजे एक स्वातंत्र्य सैनिक होता इतकंच माहिती होतं मला. त्यांचं कार्य नक्की काय होतं? गदर मूव्हमेंटचे ते एक सदस्य होते. इराणच्या भूमीवरती इंग्रजांच्या विरुद्ध ते लढले, त्यांचा प्रयोग अयशस्वी झाला. एवढंच ते एक वाक्य होतं. त्याचा आगा पिछा नाही, काही नाही, काही नाही. की त्या आधीचं त्यांचं कार्य काय होतं आणि त्यानंतरचं त्यांचं कार्य काय होतं, काहीच नाही. आणि विशेष म्हणजे त्यांचा केवळ प्रयोग अयशस्वी झाला म्हणून ही उपेक्षा आली आहे का? कारण मला आश्चर्य वाटतं, कित्येकांचे किंवा म्हणूया जवळजवळ सगळ्यांचेच स्वातंत्र्य मिळवण्याच्या साठीचे प्रयोग विफलच झालेले आहेत ना, अयशस्वीच तर झालेले आहेत ना. अगदी 1857चा जो स्वातंत्र्य लढा आहे तो सुद्धा तर पराभवच आहे ना आपला. पण नाही, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, मंगल पांडे या सगळ्यांना आज इतिहास स्मरतोय, लक्षात ठेवलंय आपण. पराभव आलेला आहे त्यांच्याही वाट्याला, पण तरीही आपण त्यांना लक्षात ठेवलेलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस, त्यांचा प्रयोग विफलच झाला ना शेवटी. ईशान्य भारताच्या दिशेने त्यांना ब्रिटिश
इंडियामध्ये आक्रमण करायचं होतं, भारत जिंकून घ्यायचा होता, भारताला स्वतंत्र करायचं होतं, पण मर्यादित यश मिळालं. बरोबर. तरीही नेताजी सुभाषचंद्र बोसांना आपण लक्षात ठेवलं ना. सावरकरांचे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रयत्न स्वातंत्र्य मिळवण्याच्या साठीचे मर्यादित अर्थानेच यशस्वी झाले. बरोबर. त्यांना अंतिमतः ब्रिटिशांनी कैद केलं. 2 जन्मठेपा त्यांना सुनावण्यात आल्या. अंदमानात काळ्या पाण्याच्या शिक्षेला त्यांना सामोरं जायला लागलं. त्यांचे स्वातंत्र्य मिळवण्याच्या साठीचे प्रयत्न एका अर्थाने अयशस्वीच झाले. तरीही सावरकरांना आपण विसरलो नाही. गांधीजींचे सत्याचे प्रयोग वगैरे आपण म्हणतो, आणि काय दे दी हमें आझादी ना खडग बिना ढाल, कोणी कितीही काही म्हणो, सत्याचे प्रयोग आणि सत्याचा आग्रह जर धरायचा असेल तर मला नाही वाटत की दे दी हमें आझादी बिना खडग बिना ढाल हे काही सत्य आहे. हे अर्धसत्य आहे, कोणी कितीही काही म्हणो. मला काही गांधीजी हे थोर होते का नव्हते, महात्मा होते का नव्हते, या डिबेटमध्ये नाही शिरायचं. म्हणायचं इतकंच आहे की गांधीजींच्या अहिंसात्मक सत्याग्रहवादी चळवळीतून भारताला आणि त्या एकाच मार्गाने फक्त भारताला स्वातंत्र्य मिळालं, हे मला तरी काही पटत नाही. मला विश्वासच नाही आहे यावरती. काय आहे, ब्रिटिश हे इथून का सोडून गेले, हा देश का सोडून गेले, त्याला मुख्य 2 कारण आहेत. एक म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर आणि दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांची जी एक जगावरती पकड होती ती ढिली झाली. इतकंच नाही तर ब्रिटिशांच्या साम्राज्याला घरघर लागली, त्यांच्या त्या पकडीला ओहोटी लागली आणि त्यांना अक्षरशः भारतासह जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी राज्य करणं परवडेना, हे त्यांना लक्षात आलं. म्हणून ते भारत सोडून गेले. दुसरी एक गोष्ट म्हणजे भारतामधला जो असंतोष होता, ब्रिटिशांच्या विरुद्धचा जो असंतोष होता, तो एका मर्यादेच्या पलीकडे जायला लागला. हे ब्रिटिशांना लक्षात आलं. 1940-42च्या नंतर तर त्यांना हे प्रकर्षाने लक्षात यायला लागलं की आता भारतीय मानस हे खवळलेलं आहे. आता आपण त्यांना फार काळ दाबून ठेवू शकत नाही, हे त्यांना लक्षात आलं. आणि हे लक्षात येण्यामागे मुख्य कारण म्हणजे भारतीय सशस्त्र क्रांतिकारक, जे भारतात आणि भारताच्या बाहेरून मोठ्या प्रमाणात कार्य करत होते. अशा या 2 कारणांमुळे ब्रिटिश मुख्यतः इथून निघून गेले. त्याच्यामुळे ना बिना खडग बिना ढाल वगैरे माझा यावर विश्वास नाही. आणि असं असून सुद्धा गांधीजींना आपण विसरलेलो नाही आहोत किंवा आपल्याला विसरू दिलं गेलेलं नाहीये. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद अशा कित्येक आणि अनुशीलन समितीतल्या कित्येक क्रांतिकारक यांनाही आपण विसरलेलो नाही आहोत. या सगळ्यांचे प्रयोग बऱ्यापैकी विफलच झालेले आहेत. त्यांना काही प्रत्येकाला स्वातंत्र्य बघण्याची संधी मिळाली नाही. आणि तरीही त्यांना आपण लक्षात ठेवलेलं आहे. याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं की नाही हा क्रायटेरिया आपण वापरत नाही ना. जे जे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले, प्राणपणाने लढले,
रक्त घाम ज्यांनी स्वतःचं आटवलं आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडामध्ये स्वतःची आहुती दिली, अशा सगळ्यांना आपण मनोमन सलाम करत असतो, प्रणाम करत असतो आणि त्यांची आपण आठवण ठेवत असतो. त्यांना आपण आदर्श मानतो. त्यांच्या त्या प्रयत्नांचे झटकन काय परिणाम झाले, हे तिथे महत्त्वाचं नसतं. त्या सगळ्यांच्या एकत्रित परिणामातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं असतं. त्या दृष्टीने जर बघितलं तर खानखोजे यांचं जे काही कार्य आहे ते बिलकुल कमी नाही आहे. आणि मग तरीही आपण त्यांच्या कार्याला का उपेक्षित ठेवलं, त्यांच्या कार्याकडे आपण एवढं का दुर्लक्ष केलं? खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे. तुम्हाला असं वाटेल मी इतका कठोरपणे का बोलतोय, इतकी टीका का करतोय? खरं तर माझ्या असं तोंडावर आलंय म्हणण्याचं की आपण खऱ्या अर्थाने करंट आहोत. आपण करंट आहोत. आपण डिझर्व नाही करत की खानखोजेंसारखा व्यक्ती आपल्या भारतामध्ये जन्म घ्यावा. आपल्या महाराष्ट्रात जन्मलेले ते डॉक्टर पांडुरंग खानखोजे. नशीब लागतं अशी नररत्न पैदा होण्यासाठी. मेक्सिको सारख्या देशांनी त्यांचं चीज केलं बरं का, पण भारताला नाही, आपण कमी पडतो. आपल्याला त्या व्यक्ती निघून गेल्यानंतर त्यांचं मूल्य, त्यांचं महत्त्व कळतं. सगळं काय म्हणूया, वेळ निघून गेली की मग आपण शहाणे होतो. असंच काहीसं आपलं पांडुरंग खानखोजेंच्या बाबतीत घडलेलं आहे. मी तुम्हाला थोडक्यात या पुस्तकात काय आहे ते सांगेन आणि तुम्हाला लक्षात येईल मी काय का हे असं म्हणतोय. हे या पुस्तकात काय नाहीये. अहो, पांडुरंग खानखोजे वर्ध्याचा जन्म असलेले आणि शालेय जीवनापासूनच अगदी 7, 8, 9, 10 हे काय वय आहे का, की स्वातंत्र्य म्हणजे काय, क्रांती म्हणजे काय हे कळण्याचं वय आहे का? इतक्या छोट्या वयामध्ये छोट्या पांडुरंगनी बाल समाज नावाचं एक संघटन सुरू केलं. बाल समाज आणि आर्य बांधव समाज. आणि हे छोटं काहीतरी लुटूपुटूचं नाही. वर्ध्यामधल्या कित्येक मुलांपर्यंत हे पोचलं होतं. त्या संघटनांच्या माध्यमातनं त्यांनी कित्येक उपक्रम राबवले. थोरा मोठ्यांचे च्या गोष्टी सांगायच्या लोकांना, वेगवेगळे सभा घेऊन त्यांचा आदर्श सगळ्यांच्या पुढे मांडायचा आणि लोकांना देशभक्ती, राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा याचे डोस पाजायचे. आणि हे कुठल्या स्थितीमध्ये, ब्रिटिश रूलमध्ये बरं का, लोकशाही नाहीये तेव्हा. अशा त्या अवघड काळामध्ये शाळकरी मुलांनी चालवलेली ही संघटना होती, बाल समाज. बरं, हे सगळं करत असताना अभ्यासाकडे बिलकुल दुर्लक्ष नाही. कमीत कमी अभ्यासामध्ये जास्तीत जास्त चांगला परफॉर्मन्स आणि त्यामुळे घरामध्ये आणि शाळेत त्यांच्या अभ्यासाच्या संदर्भात कधीच कसलीच तक्रार नव्हती. ना शिक्षकांची, ना आई-वडिलांची. वडील मात्र अधूनमधून खानखोजेंना रागवायचे. कारण इतर मुलांसारखं झापडबंद नव्हते पांडुरंग. तर तो काय करत होता? तो लोकांना स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, भारत माता याचे, राष्ट्रप्रेमाचे डोस पाजण्याचं काम करत होता. ही गोष्ट पांडुरंगाच्या वडिलांना बिलकुल पटत नव्हती. मग ते आरडाओरडा करायला लागले की पुढचे 1-2 दिवस पांडुरंग स्वस्थ बसायचा आणि नंतर पुन्हा पहिले पाढे 55. एकदा शाळेत असताना एक प्रसंग असा घडला
की तेव्हाच्या शिक्षण पद्धतीमध्ये ब्रिटिश अ, शिक्षण व्यवस्था अशी काही विचित्र होती. विचित्र म्हणजे ती त्यांनी त्यांच्या दृष्टीने पोषक अशी बनवलेली होती आणि जी की भारताच्या मुळावर उठणारी होती. भारतीयांना जराही स्वतःच्या देशाचा, राष्ट्राचा अभिमान वाटू नये, याची पुरेपूर व्यवस्था ब्रिटिशांनी तयार केलेल्या इतिहासाच्या पुस्तकांमधून घेण्यात आलेली होती. आणि त्यामध्ये शिवाजीचा म्हणून जो काही उल्लेख होता, तो इतका अवमानकारक अशा पद्धतीचा होता, की एक दिवस भर वर्गामध्ये पांडुरंग खानखोजेला अनावर झालं आणि त्यांनी ते पुस्तक टराटरा फाडून टाकलं शिक्षकांच्या समोर आणि सांगितलं की आमचे आदर्श असलेले थोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतका अवमानकारक पद्धतीने उल्लेख आमच्या ज्या पुस्तकात येतोय ते पुस्तक फाडून टाकण्याच्या लायकीचं आहे असं म्हणून त्यांनी ते पुस्तक फाडून टाकलं शिक्षकांच्या देखत. शिक्षकांनी शिक्षा केली, पांडुरंगाला शिक्षा केली, पण शिक्षा भोगायला पांडुरंग तयार होता. त्याला जे करायचं ते त्यांनी केलं. अशाच पद्धतीने त्या काळात जनगण मन हे काही राष्ट्रगीत नव्हतं तेव्हा. वंदे मातरमनी तो काळ खरं तर पूर्ण झपाटून गेलेला होता. त्या काळचे लोक वंदे मातरम हा त्यांच्यासाठी असा प्राणमंत्र असल्यासारखा होता. पण तेही काही ऑफिशियल असं राष्ट्रगीत किंवा राष्ट्रगान नव्हतं. तेव्हा गॉड सेव्ह द किंग, गॉड सेव्ह द क्वीन ही अँथम म्हणायला लागत होती, ब्रिटिश अँथम. पण बाल समाजच्या एकंदरीत रेट्यामुळे आणि पांडुरंगच्या अट्टहासामुळे शाळा सुरू झाली की ही मुलं मैदानात यायची घंटा वाजली की आणि मोठ्यानी वंदे मातरम म्हणायला लागायची. संपूर्ण वंदे मातरम म्हणायची आणि म्हणून झालं की वंदे मातरमचा जयघोष चालायचा नुसता. तो सगळा परिसर शाळेचा ते दणाणून सोडायचे. हे किती विशेष आहे, किती अवघड आहे. ब्रिटिश काळामध्ये हे केलं त्यांनी. लोकशाही असलेल्या स्वतंत्र भारतामध्ये नाही केलं हे. ब्रिटिश काळात केलं. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत होते. शिक्षा, चौकशा याला त्यांना सामोरं जायला लागत होतं. पण त्यांनी या गोष्टीची पर्वा नाही केली. त्यांना जे करायचं ते त्यांनी केलं. ह्याच बालसमाजच्या माध्यमातून पांडुरंगनी अनेक अनेक उपक्रम हाती घेतले. पुण्यामध्ये सावरकरांनी टिळकांच्या देखत जेव्हा विदेशी कपड्यांची होळी केली स्वदेशीचा नारा देण्यासाठी, ती प्रेरणा घेतल्यानंतर त्याच आसपास वर्ध्यामध्ये सुद्धा बाल समाजाच्या मुलांनी पांडुरंगाच्या प्रेरणेने आणि पुढाकाराने विदेशी कपड्यांची होळी बनवली आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला वर्ध्यामध्ये. इतकंच नाही, जेव्हा पुण्या मुंबईला प्लेग आला त्या काळात वर्धा आणि नागपूर या भागामध्ये पांडुरंग आणि त्याच्या दोस्तांनी मिळून ब्रिटिशांच्या विरुद्ध खूप मोठा प्रचार सुरू केला आणि देशभक्ती रुजवण्याचा प्रयत्न केला लोकांच्या मनामनामध्ये. दुष्काळ दुष्काळ जेव्हा मोठ्या प्रमाणात आला वर्ध्यात, त्याही वेळेला त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम घेतले. कष्टकऱ्यांच्या बरोबर स्वतः राबला पांडुरंग. स्वदेशीच्यासाठी म्हणून नुसती पोपटपंची त्यांनी केली नाही, तर स्वदेशीचं ना नफा ना तोटा तत्वावरचं एक दुकान सुरू करण्याच्यासाठी स्वतः पुढाकार घेतला आणि स्वतः त्यामध्ये राबला सुद्धा त्याच्या मित्रांच्या सोबत. असे निरनिराळे उपक्रम आणि काय म्हणूया, असं उंटावरनं शेळ्या हाकणं नाही, तर स्वतः लीड घेऊन या गोष्टी करणं. भारताला स्वतंत्र करायचं असेल तर ब्रिटिशांशी लढावंच लागेल आणि लढायचं असेल तर आपल्यासाठी एक सैन्य उभारावंच लागेल आणि एखाद्या सैनिकाला जर का अशा पद्धतीचं ब्रिटिश सैन्याला
टक्कर द्यायची असेल आणि भारतासारखा खंडप्राय देश स्वतंत्र करायचा असेल तर किती किती हाल अपेष्टा सहन कराव्या लागतील आणि त्यासाठी आपली शारीरिक मानसिक तयारी आहे का, नसेल तर ती वाढवायला पाहिजे. यासाठी म्हणून बलोपासनेचं महत्त्व ओळखून पण पांडुरंग आणि त्याच्या मित्रांनी रोजच्या रोज व्यायाम करणं सुरू केलं मोठ्या प्रमाणात. आणि अगदी झाडपाला खाऊन दिवसचे दिवस काढायचं उपाशी पोटी. असले अघोरी प्रकार सुद्धा सुरू केले. का? तर स्वतःचा रेझिस्टन्स वाढवायचा म्हणून. अशा कित्येक गोष्टी यांनी केल्या. कसरती करणं, आखाड्यात जाणं, शरीर कमवणं, अनेक अनेक गोष्टी त्यांनी केल्या. आणि पांडुरंगाला ज्याप्रमाणे घरातून या बाबतीत कसलाही सपोर्ट नव्हता, एका चांगल्या सुखवस्तू कुटुंबातला होता तो, त्याच्यावर काही अशी परिस्थिती आलेली नव्हती. पण इतक्याही श्रीमंत घरातला नव्हता की काही डोक्याला टेन्शनच नसेल. एका सुखवस्तू पण परंतु मध्यमवर्ग म्हणता येईल अशा घरातनं तो आलेला होता. त्याला कोणीही ना पुश केलेलं होतं की बाबा हे तू कर बरं का म्हणून, आणि ना त्याला उत्तेजन मिळत होतं. उलटं झाला तर घरामधनं विरोधच होत होता. आणि खरं तर इतका हुशार, त्यांनी जर ठरवलं असतं पांडुरंगनी की आपल्याला काय करायचंय, या सगळ्या लष्करच्या भाकऱ्या कशाला भाजायच्या, आपण कशाला स्वातंत्र्य बितंत्र्य, आपण भलं, आपलं कुटुंब भलं, काय ते स्वातंत्र्य बितंत्र्य. असा जर त्यांचा विचार असला असता ना, तर हा माणूस होता हुशार. मस्त शिक्षण विक्षण घेतलं असतं, त्या काळातल्याप्रमाणे काहीतरी ICS वगैरे झाले असते किंवा बॅरिस्टर वगैरे झाले असते किंवा एखादे शास्त्रज्ञ डॉक्टर वगैरे झाले असते, वकील झाले असते. मस्त त्यांना प्रपंच स्वतःचा छान करता आला असता, मोठमोठाले इमले बांधता आले असते. आणि नंतर पुन्हा अगदीच असं वाटलं असतं की नाही, आपण पण ना आता आता खूप झालं, स्वतःचा प्रपंच आणि पैसा कमावणं खूप झालं, आता आपण समाजकार्यात पडलं पाहिजे, असं वाटून मग पुन्हा पांढरे कपडे घालून त्यांना त्या काळच्या शिरस्त्याप्रमाणे वेगवेगळ्या अधिवेशनांना उपस्थित राहून स्वतःची ती भूक भागवून घेता आली असती. पण त्यांनी हे नाही केलं. त्यांनी जो मार्ग पत्करला तो स्वतःच्या निर्णयानी मार्ग पत्करला, स्वतःच्या विचारांनी मार्ग पत्करला. त्यांना जो पत्करायचा होता, संघर्षाचा रस्ता त्यांनी पकडला. आणि कसं आहे, आईवडिलांच्या पैशावरती, घरच्यांच्या पैशावरती कित्येक नेते बॅरिस्टर झाले, वकील झाले, डॉक्टर झाले, ICS झाले, अगदी थोर थोर नेते. पांडुरंगनी अमेरिकेमधून लष्करी शिक्षण घेतलं, ते आईवडिलांच्या पैशावर नाही घेतलं. त्यांनी कृषी शिक्षण पण घेतलं, आधुनिक कृषी शिक्षण अमेरिकेतनं. आईवडिलांच्या पैशावर नाही, घरच्यांच्या पैशावर नाही, स्वतः कष्ट करून हे त्यांनी केलं. कसलीही स्कॉलरशिप त्यांना नाही मिळाली कुठल्याही संस्थानिकाकडनं किंवा काही नाही. कोणाचं शिफारस पत्र नाही मिळालं. ज्यांचं कोणाचं शिफारस पत्र मिळालं ना, त्या शिफारस पत्राचा काही उपयोग नाही झाला त्यांना. स्वतः लढून झगडून संघर्ष करून, स्वतःचं डोकं चालवून, स्वतःचे 2 हात 2 पाय यांचा वापर करून त्यांनी ते शिक्षण घेतलं. किती कमालीची गोष्ट आहे, किती कमालीची गोष्ट आहे. अहो, त्यांच्या खिशामध्ये जेव्हा टिळकांच्या एका आदेशावरून, मार्गदर्शनावरून की भारताला स्वतंत्र करायचं आहे ना तुला, ठीक आहे, जरूर स्वतंत्र कर. आणि त्यासाठी ब्रिटिशांशी संघर्ष करायचा आहे, लढायचं आहे, तर भारताकडे आधुनिक असं सैन्य पाहिजे, आधुनिक तंत्रज्ञानाचं, आधुनिक प्रशिक्षणाचं.
कारण त्याशिवाय तुम्ही ब्रिटिशांशी टक्कर घेऊ शकणार नाही, हे टिळकांनी ठणकावून सांगितलं. आणि त्यासाठी मग तुला जर ट्रेनिंग घ्यायचं असेल, आधुनिक लष्करी शिक्षण घ्यायचं असणार, ते भारतातल्या कुठल्यातरी संस्थानिकाच्या ताब्यात असलेलं जे सैन्य आहे तिथून ट्रेनिंग घेऊ नको, कारण ती सैन्य काही आधुनिक नाही आहेत. म्हणजे याचा अर्थ भारताच्या बाहेर जायला पाहिजे, अमेरिकेत जा, तिथे आधुनिक लष्करी शिक्षण घे. आणि भारत स्वतंत्र होणारच, नक्की स्वतंत्र होणार. त्या स्वतंत्र झालेल्या भारतामध्ये त्या भारताला विकसित करायचंय स्वातंत्र्यानंतर. आणि त्यासाठी आपली जी परंपरागत जुनाट अशी जी शेती व्यवस्था आहे त्यात मूलभूत अशी क्रांती केली पाहिजे. आणि त्यासाठी आधुनिक कृषी शिक्षण हे तू घेतलं पाहिजेस. म्हणजे आधुनिक लष्करी शिक्षण आणि आधुनिक कृषी शिक्षण हे तू अमेरिकेतून मिळवून ये आणि मग भारतात ये आणि इथे तुझं कार्य कर, असा त्यांनी मोलाचा सल्ला दिला. पण तो नुसता सल्ला होता, नुसतं मार्गदर्शन होतं. अमेरिकेत नुसतं जायचं, प्रवास करायचा समुद्रातून, तर तेवढे पैसे तरी होते का त्यांच्यापाशी? घरातनं त्यांना त्यांच्या वडिलांनी पांडुरंगाचं लग्न लावण्याचा कुटील डाव रचला होता. म्हणजे पांडुरंगाचं जर का लग्न लावून दिलं तर हा पठ्ठ्या मग तरी जरा ह्याचं गाडं रुळावर येईल आणि हे स्वातंत्र्य जो काही वेडेपणा तो करतोय ते जरा त्याचं थांबेल. आणि मग प्रपंचात तो एकदा अडकला ना, मग जरा शहाणा होईल, असं त्याच्या वडिलांना वाटत होतं. म्हणून त्यांनी दोनदा निकराचा प्रयत्न केला वडिलांनी. आणि त्या दोन्ही वेळेला पांडुरंग घर सोडून पळून गेला, निघून गेला. पहिल्या वेळेला हैदराबादेत गेला आणि नंतर परत आला. त्यानंतर मग मात्र पुन्हा जो दुसरा प्रयत्न वडिलांनी केला त्यावेळेला मात्र मग वडिलांनी त्याला काढून टाकलं घरातनं. म्हणजे संबंध असे दुरावलेच, अगदी दुरावले. आईशी मात्र त्याचं कम्युनिकेशन चांगलं होतं, मधनं यायचा तो भेटायला. आणि घर सुटल्यानंतर मग पुढे काय केलं या पठ्ठ्यानी, सर्कस सुद्धा चालवली. स्वतःचे मित्र गोळा केले आणि सर्कस चालू केली. ती सर्कस सुद्धा कशासाठी, तर देशकार्याच्यासाठी म्हणून सर्कस सुरू केली. एकदा वादळ आलं, वादळामध्ये ते सर्कशीचं सगळं साहित्य, तंबू सकट सगळं साहित्य गेलं उडून. म्हणजे किती किती संकट, किती किती आव्हानं या माणसाने झेलली आणि त्या प्रत्येक संकटाला हा पुरून उरला. आणि मग टिळकांनी हे मार्गदर्शन केलं, अमेरिकेत जाऊन शिक्षण घे म्हणून सांगितलं. जवळ पैसे नाहीत, मित्रांनी गोळा करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी पैसे, पण तरीही एवढे पैसे कसे मिळणार? शेवटी खानखोजे आणि त्यांचा मित्र नायडू हे दोघं मिळून असेच जहाजातून मुंबईतून भारताबाहेर पडले. ब्रिटिशांच्या गुप्त पोलिसांचा डोळा चुकवून भारताबाहेर पडणं ही खूप अवघड गोष्ट होती. देशकार्यासाठी कट करणारी ही मंडळी होती. ब्रिटिशांच्या पोलिसांच्या यादीमध्ये त्यांचं कायम नाव असलेली ही मंडळी होती खानखोजेसारखी. अशा त्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन सटकणं मोठी गोष्ट होती आणि ती त्यांनी यशस्वीपणे केली. आणि त्या जहाजामध्ये तर खानखोजेंनी तिकीटही काढलेलं नव्हतं. आणि मग प्रवास कसा करायचा ते काही घुसले नाहीत. त्यांनी काय केलं, जहाजावरती हलकी सलकी कामं केली, सेवकांची कामं केली, भांडी काय धुतली, तिथल्या स्वयंपाकघरामध्ये भाज्या चिरणं,
आणि तिथल्या स्वयंपाकाच्या हाताखाली काम करणं काय केलं. अगदी तिथल्या स्वच्छतागृह सुद्धा साफ करण्याची कामं त्यांनी केली. डेक झाडणं पुसणं ही कामं सुद्धा त्यांनी केली. काय पडेल ती कामं केली त्यांनी. आणि मग ते जहाज कोलंबो मार्गे, सयाम मार्गे होता होता जपानमध्ये गेलं ते जहाज. आणि मग जपानमध्ये मात्र हे दोघं जण उतरले. खरं तर जायचं होतं अमेरिकेमध्ये, जहाज गेले जपानला. आणि जपानमध्येच त्यांनी 2 वर्ष मुक्काम ठोकला या दोघांनी. तेव्हाचा जपान आधुनिकतेच्या दिशेला चाललेला होता. नुकतंच रशियाला जपाननी हरवलं होतं युद्धामध्ये. अशा त्या जपानमध्ये सुद्धा राहण्या एवढे पैसे त्यांच्याजवळ नव्हते खरं तर. मग ते कुठल्या वस्तीत, एका अतिशय गलिच्छ, गचाळ, गरीब अशा वस्तीमध्ये हे दोघं राहत होते. आणि पडेल ती हलकी सलकी कामं खानखोजेंनी केली. चरितार्थासाठी, पोटाचा खळगा भरण्यासाठी. आणि एवढं करून उर्वरित वेळामध्ये चीनी क्रांतिकारकांना त्यांनी त्यांच्याकडून काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला की क्रांती कशी करायची असते. त्यांना इंग्रजी शिकवण्याचा प्रयत्न केला. आणि त्या काळी हे चीनी क्रांतिकारक डॉक्टर सन यत सेन यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांती चालवत होते चीनमध्ये. त्या क्रांतिकारकांच्या मदतीने डॉक्टर खानखोजे हे सन यत सेन यांना भेटू शकले, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊ शकले भारताच्या स्वातंत्र्याविषयी. किती मोठी गोष्ट आहे. आणि जपानमध्ये ते अनेक कौशल्य शिकले. मुख्य म्हणजे त्यांना जपानमधल्या त्या 2 वर्षाच्या वास्तव्यामध्ये लक्षात आलं की आपण काहीही करू शकतो. परदेशात राहण्याचं भय त्यांच्या मनातनं पळून गेलं. आणि कुठल्याही प्रकारची इनहिबिशन्स, संकोच हा त्यांच्या मनातून कायमचा निघून गेला. आपण काहीही करू शकतो असा एक जबरदस्त आत्मविश्वास त्यांना मिळाला. आणि मग जपानमधून ते सॅन फ्रान्सिस्कोला गेले, अमेरिकेला. का तर सॅन फ्रान्सिस्कोमध्ये तेव्हा नुकतंच भूकंप येऊन गेला होता. आणि त्यामुळे त्या शहराचा पुनर्विकास करायचा होता. आणि पुनर्विकासासाठी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात लेबर लागणार होतं. कामगार मागवले होते त्यांनी, जाहिराती दिल्या होत्या जगभरात. स्वस्त कामगार त्यांना हवा होता अमेरिकेला. आणि म्हणून त्यांना अमेरिकेत जाता येणं शक्य झालं. पासपोर्ट वगैरेच्या भानगडी भेडसावल्या नाहीत त्यांना. कारण भारतातनं तर कुठलाही पासपोर्ट वगैरे मिळवणं त्यांना शक्यच नव्हतं. कुठलाही पासपोर्ट विना त्यांनी मुंबई सोडलेलं होतं. शक्यच नव्हतं. ब्रिटिशांनी त्यांना अडकवलं असतं. आणि केवळ त्या भूकंपानंतरच्या रिनोव्हेशनमुळे फक्तच त्यांना सॅन फ्रान्सिस्कोमध्ये जाता आलं. तिथे सुद्धा काही ब्रिटिश गुप्तहेर नव्हते अशातला भाग नाहीये. पण तरीही बाय अँड लार्ज अमेरिका हा एक स्वतंत्र लोकशाहीवादी देश असल्यामुळे त्यांना अमेरिकेत शिरता आलं. आणि मग तिथे सुद्धा वाटेल ती पडेल ती कामं अंग मेहनत करून उपजीविकेचं साधन मिळवणं त्यांचं चालू झालं. आणि बघता बघता तिथल्या लष्करी अकॅडमीमध्ये त्यांनी प्रवेश मिळवला. जवळ खिशामध्ये पैसा नाही तरी सुद्धा अशा अकॅडमीमध्ये, जिथे फक्त श्रीमंत घरातली मुलं जाऊ शकत होती आणि शिक्षण घेऊ शकत होती, अशा अकॅडमीमध्ये जिथे शिफारस पत्राशिवाय तुमची एंट्री होऊ शकत नाही, अशा ठिकाणी केवळ आणि केवळ स्वतःच्या जिद्दीवरती, चिकाटीवरती, आत्मविश्वासावरती आणि स्वतःच्या बुद्धिचातुर्यावरती त्यांनी तिथे प्रवेश मिळवला. आणि हे करत असताना कुठेही आपली सचोटी सोडली नाही त्यांनी. स्वतःची तत्वनिष्ठा बिलकुल सोडली नाही. आणखीन एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे जे काम आपण घेणार आहात ते इतकं झोकून देऊन त्यांनी केलंय.
तिथे लष्करी शिक्षण मिळवत असताना त्यांची ती मेहनत, त्यांची ती लगन, तडफ आणि आपलं इनपुट देताना 100 नाही तर 200% इनपुट देणं, हे त्यांनी इतकं केलं, की खरोखर तिथले ते विद्यार्थी म्हणजे ते इतर सहाध्यायी, तिथले ते शिक्षक, हे सगळेजण भारावून गेलेत खानखोजेंच्यामुळे. बरं खानखोजे हे काही असे अंगापेरानी मजबूत, असे उंचेपुरे आणि कॅरिझमॅटिक पर्सनॅलिटी असलेले बरं असे काही नव्हते. तुम्ही त्यांचे फोटो बघितले तर तुम्हाला लक्षात येईल. उंचीला तसे काही खूप नाही, खुजेच म्हणता येईल. सावळे आणि असे तसे ते तरुण असताना किडकिडेच. त्यांना तर खूप जण असं म्हणत होते, "अरे ह्याला लष्करी शिक्षण झेपणार आहे का?" पण त्या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून पांडुरंग खानखोजेंनी तिथलं लष्करी शिक्षण पूर्ण केलं त्या अकॅडमीतलं. आणि सगळ्यांच्या कौतुकाला ते पात्र ठरले. आणि ते केल्यानंतर खानखोजे तेवढ्यावर थांबले नाहीत. त्यांना लक्षात होता टिळकांचा उपदेश, की ठीक आहे आता लष्करी शिक्षण झालं, तर आता कृषी शिक्षण. पण त्याहीसाठी पुन्हा पैसे त्यांच्याजवळ नव्हते. आणि म्हणून त्यांनी पुन्हा तीच मेथड जी लष्करी शिक्षणाच्या वेळेला त्यांनी मिळवली होती, स्वतःची सचोटी. सचोटी आपली सिद्ध करायची, लोकांना इम्प्रेस करायचं आणि मार्ग काढायचा. थांबायचं नाही आणि लढत राहायचं. ह्या त्रिसूत्रीवरती ते एका ख्यातनाम अशा विद्यापीठामध्ये शिरले. तिथे त्यांनी प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम केलं आणि एक एक पायरी वर चढत 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 आणि तिथल्या प्राध्यापकांना इम्प्रेस करत त्यांनी कृषीचं सुद्धा शिक्षण मिळवलं. किती विशेष आहे. हे होत असताना या संबंध लष्करी शिक्षण आणि कृषी शिक्षण या काळामध्ये शिक्षण के शिक्षण एवढंच त्यांनी फक्त केलं नाही. हे आणखीन गंमत आहे ही. त्या पूर्ण 5-7 वर्षामध्ये त्यांनी कुठलीही सुट्टी वाया नाही घालवली. कुठल्याही सुट्टीच्या कालावधीत ते स्वस्थ बसले नाहीत. सुट्टी आली, शनिवार रविवार आला, की ते हटकून ते ज्या शहरात राहत आहेत, त्या शहरात आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये ते जायचे आणि तिथे असलेल्या भारतीयांना गोळा करायचे. त्यांच्याबरोबर संवाद, त्यांच्याबरोबर चर्चा, बैठका, त्यांना राष्ट्रभक्तीचे डोस पाजत जाणं. जसं नाही का एखाद्या आजारी किंवा रुग्णाने त्याला रोज थोडं थोडं औषध द्यायला लागतं. त्या औषधाने हळूहळू गुण यायला लागतो ना. त्या पद्धतीने ते एक एक भारतीय जोडत गेले आणि त्यांना देशभक्तीचा, राष्ट्रभक्तीचा डोस पाजत गेले, प्रभावित करत गेले, आपल्या आजूबाजूच्या भारतीयांना गोळा करत गेले. आणि बैठका घेऊन ते नुसतंच सोडून देत नव्हते भाषणबाजी करून, तर प्रत्येकाला काही ना काहीतरी चर्चा करून टार्गेट घालून देत होते, की आता तू हे काम करायचंस, तू हे काम करायचंस. टार्गेट्स घालून देत होते. आपण आता पुढे जी बैठक घेणार, त्यामध्ये आपण काय करणार आहोत, त्या दरम्यानच्या काळामध्ये कोणी कोणी काय काय करायचंय, जबाबदाऱ्यांचं वाटप. स्वतःही जबाबदाऱ्या घेत होतेच आणि इतरांनाही जबाबदाऱ्या देत होते. गुंतवून ठेवत होते देशकार्याच्यासाठी. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या परीने गुंतवून ठेवत होते. कुणाकडे काय आहे, कुठलं स्किल आहे, कुठलं कौशल्य आहे, कुठलं ज्ञान आहे, त्यानुसार त्याला देशकार्यामध्ये ते जोडत जात होते. असं करत करत त्यांनी अमेरिका आणि कॅनडा पिंजून काढला, शब्दशः पिंजून काढला. म्हणजे बघा, एकीकडे स्वतः कष्ट करत, कमाई करत स्वतःचं शिक्षण पुरं करत होते. घरून किंवा कुठल्या संस्थानिकाकडून किंवा कुठल्या स्कॉलरशिपमधून त्यांना पैसा मिळत नव्हता. स्वतः कष्टाच्या कमाईवरती, कमवा शिका आपण म्हणतो ना, त्या पद्धतीने एकीकडे कष्ट करायचे, पैसे मिळवायचे
आणि शिक्षण घेत राहायचं. म्हणजे त्या अर्थार्जनाच्या साठी कष्ट करायचे, त्या जोडीला अभ्यासही करायचा आणि हे सगळं सांभाळून देशकार्याच्या साठी स्वतःला झोकून द्यायचं. साइड बाय साइड या 3-3 गोष्टी ते करत होते. एक सत्र संपून दुसरं सत्र जेव्हा सुरू होणार त्याही काळामध्ये ते वेगवेगळी कामं अंगावर घ्यायचे. त्या काळात ते स्वतःला व्हेकेशन असं समजतच नव्हते. व्हेकेशनच्या काळात कुठे मेक्सिकोत जा, तिथे कसलं तरी शेतीचं काम कर, कुणाच्या तरी मळ्यावरती जा, तिथे कुठली तरी फळं तोडायला मदत कर आणि मग पैसे कमव. असे नाही ते उपक्रम यांनी केले. काही काम करायला सोडलंच नाही. कॅनडामध्येच काय जा, तिथे लाकूड तोडणाऱ्या शीख लोकांच्या मध्ये मिक्सअप काय हो, तिथे लाकडं काय तोड. दिसेल ते पडेल ते काम करायचं. आणि कॅनडामध्ये जे शीख लोक जे होते, भारतीय शीख लोक जे होते, त्यांच्यामध्ये जर प्रचार करायचा, त्या लोकांना हिंदी येत नव्हतं नीट. त्यांचं मन जिंकण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती, देशभक्ती बिंबवण्यासाठी, त्यांना राष्ट्रकार्यात जोडण्यासाठी त्यांनी पंजाबी शिकून घेतली. पांडुरंग खानखोजेंनी पंजाबी शिकली आणि पंजाबीतून ते कॅनडातल्या भारतीयांच्या मध्ये आणि अमेरिकेमधल्या सुद्धा पंजाबी शीख लोकांच्या मध्ये क्रांतीचे, स्वातंत्र्याचे डोस पाजू लागले. यातूनच पहिल्या महायुद्धाच्या आधी अमेरिकेमध्ये गदर चळवळीला सुरुवात झाली. आपल्याला गदर चळवळ आपण पुस्तकांमध्ये, आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये एक पॅराग्राफ भर येऊन जाते फक्त. कित्येकांचा आपला समज असतो की लाला हरदयाळांनी गदर पार्टीची स्थापना केली असं आपल्याला वाटत असतं. हे वास्तव नाही, ते अर्धसत्य आहे. लाला हरदयाळ हे पोस्टर बॉय होते. गदर मुवमेंटचा कणा, गदर पक्षाचा सर्वे सर्वा म्हणजे डॉक्टर पांडुरंग खानखोजे. तुम्ही खानखोजेंना गदरमधून काढून टाकलं असतं तर गदर काही उरलं नसतं. खानखोजे वॉज द व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन इन गदर. आणि इतक्या महत्वाच्या व्यक्तीला गदरचा अभ्यास करणारे लोक विसरून जातात. असो, तर पांडुरंग खानखोजेंच्या प्रयत्नामुळे गदर संघटनेची सुरुवात झाली, त्याची भक्कम पायाभरणी झाली अमेरिका आणि कॅनडामध्ये. आणि पहिलं महायुद्ध सुरू होण्याच्या आधी आणि नुकतंच सुरू झाल्यानंतर जेव्हा अमेरिका आणि कॅनडातल्या भारतीयांना ह्याची जाणीव झाली की अब तो कुछ होने वाला है, हे जेव्हा त्यांना लक्षात आलं, यायला लागलं, त्या काळामध्ये त्या लोकांनी सगळ्यांनी ठरवलं की ही जी आता एक जागतिक अशी उलथापालथ, एक मोठी जागतिक घडामोड जी होणार आहे, विश्वयुद्ध जे होणार आहे, त्या विश्वयुद्धाचा पुरेपूर उपयोग भारताच्या स्वातंत्र्यासाठी करून घ्यायचा हे खानखोजे आणि त्यांच्या सहकार्यांनी ठरवलं. या सहकार्यांनी एक परफेक्ट असं एक शोधलेलं होतं कल्पना की हे जे विश्वयुद्ध आहे त्यामुळे ब्रिटिशांचं लक्ष विचलित होणार आहे. भारतावरून त्यांचं लक्ष काही काळासाठी हटणार आहे आणि त्यांचा मुख्य फोकस हा ब्रिटनचं संरक्षण आणि विश्वयुद्ध, युरोपमध्ये घडणारं विश्वयुद्ध हे त्यांच्यासाठी फार महत्वाचं असणार आहे. आणि त्यामुळे ही संधी सोडायची नाही आणि त्यासाठी भारताच्या आतून उठाव व्हायला पाहिजे आणि त्याच वेळेला भारताच्या बाहेरून गदरचं एक सैन्य असेल आणि त्या सैन्याने भारताच्या बाहेरून भारतावर अटॅक करायचा आहे आणि ब्रिटिश आर्मीला
थोडक्यात कात्रीत पकडायचं आहे. म्हणजे ब्रिटिश आर्मीला आणि ब्रिटिश शासकांना कळूच नये की नक्की काय करावं. भारतामध्ये निर्माण झालेला जो उठाव आहे तिथं लक्ष केंद्रित करावं, की बाहेरून गदर सैन्याच्याकडून जो अटॅक होतोय तो थोपवावा, की तिकडं ते जे विश्वयुद्ध चाललंय युरोपमध्ये तिकडे लक्ष द्यावं. नक्की काय करावं? अशी पंचायत ब्रिटिशांची व्हायला पाहिजे असं त्यांनी ठरवलं. त्या दृष्टीने मग खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कारस्थानं आणि वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच हे गदर आणि थोडक्यात खानखोजांनी आखले. त्यातले काही डावपेच यशस्वी झाले, कित्येक फेल गेले. जसं की खानखोजा आणि गदरमधली महत्वाची मंडळी जर्मनीला गेली आणि तिथे त्यांनी जर्मनांचं सहकार्य मिळवलं. म्हणजे आपल्याला जे वाटतं ना, की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, हे तत्व ओळखून नेताजी सुभाषचंद्र बोस हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीची मदत घ्यायला म्हणून गेले, हिटलरची आणि नंतर मग जपानची. तो भारताचा पहिला प्रयत्न नाहीये मित्रांनो. ती पहिली बारी नव्हती. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे समजून शत्रूची मदत भारताच्या स्वातंत्र्यासाठी मिळवण्याची ती पहिली वेळ नव्हती. पहिली वेळ पहिल्या महायुद्धाच्या वेळची होती, जेव्हा पांडुरंग खानखोजेंच्या रूपात गदर संघटनेनी आपल्या शत्रूच्या शत्रूची म्हणजेच जर्मनीची मदत मिळवण्याच्यासाठी प्रयत्न केले होते. मोठे प्रयत्न. डायरेक्ट जर्मनीमध्ये गेले होते हे लोक. स्वतःची आयडेंटिटी बदलून गेले होते. तिथं त्या जर्मन अधिकारी असतील, जर्मन शासक जे होते त्यांच्या पुढे स्वतःची आयडेंटिटी रिव्हील केली. जर्मनांनी त्यांना सहकार्य केलं आणि त्या सहकार्याचाच एक भाग म्हणजे भारतामध्ये गदरचे कार्यकर्ते आणि इतरही अनुशीलन समितीचे असतील, इतर वेगवेगळ्या संघटनाचे कार्यकर्ते असतील, त्यांनी एकाच वेळेला, ज्याला आपण म्हणतो ना एक समयावच्छेदे असा तो जो उठाव करायचा, त्यासाठी उठाव करायचा तर तो सशस्त्र उठाव करायचा आहे आणि त्यासाठी शस्त्र पाहिजेत. आणि म्हणून त्या क्रांतिकारकांच्यासाठी अत्याधुनिक शस्त्र आणि दारुगोळा ही भरून पाठवणारं एक जहाज हे जर्मनांनी हिंदी महासागरातनं का बंगालच्या उपसागरातनं बहुतेक भारताच्या दिशेने जे पाठवलं ते वाटेतच समुद्रातच ब्रिटिशांनी पकडलं त्यांना, कारण त्या कटाचा काहीतरी सुगावा लागला होता. त्यामुळे त्यांना ते जहाज ब्रिटिशांना पकडता आलं ऐन समुद्रातच. दुर्दैव, आपलं दुर्दैव, दुसरं काय. पण हा प्रयत्न झाला. त्या जर्मनांच्याच माध्यमातनं खानखोजेंनी आणि त्यांच्या सहकार्यांनी वेगळी काही कागदपत्र स्वतःसोबत घेतली, आयडेंटिटी स्वतःची बदलली. खानखोजेंनी मुस्लिम नाव धारण केलं, मुस्लिम नाव, मुस्लिम वेश, पूर्ण वेषांतरच केलं डायरेक्ट. आणि तेव्हाच्या ऑटोमन टर्किश एम्पायर म्हणजे आजचा तुर्कस्तान, तिथं ते गेले जमिनीवरच्या मार्गाने आणि तिथून खुशकीच्याच मार्गाने एक एक देश पादाक्रांत करत करत इराणमध्ये पोहोचले. त्यावेळचा ब्रिटिश इंडिया जर विचारात घेतला, तेव्हाचा नकाशा जर तुम्ही डोळ्यापुढे आणला, तर इराण हा तेव्हाच्या त्या अखंड हिंदुस्थानाचा शेवटचा स्टॉप. एकीकडे इराण आणि वरच्या बाजूला तो अफगाणिस्तान, हे देश जर पार केले तर लगेच भारताची हद्द सुरू. तर इराणपर्यंत गदरचं सैन्य येऊन पोहोचलं वेगवेगळ्या दिशांनी आणि त्यातले आपले खानखोजे हे तुर्कस्तान मार्गे इराणमध्ये येऊन पोहोचले. सैन्य बऱ्यापैकी गोळा झालं आणि त्यांनी इंग्रज सैन्याशी मुकाबला केला इराणच्या युद्धभूमीवर. कॅन यू बिलीव्ह धिस? आणि तो जो मुकाबला, तो जो काही सामना
गदरच्या सैन्याने केला तो इतका निकराचा होता की ते युद्ध लढलेला जनरल डायर, येस तोच जनरल डायर ज्यांनी जालियनवाला बाग हत्याकांड केल्यानंतर, त्या डायरनी स्वतःच्या डायरीत नमूद करून ठेवलेलं आहे की इराणच्या युद्धभूमीवरती या गदरच्या सैन्याने अशी काही झुंज दिली आम्हाला की केवळ दैव बलवत्तर म्हणून आम्ही त्यांना मात देऊ शकलो. अन्यथा 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 भारताची काही धडगत नव्हती. आम्ही भारत वाचवू शकलो नसतो. म्हणजे आपण म्हणतो ना, केवळ आणि केवळ दुर्दैव. काही काही फासे चुकीचे पडतात ना, तशातला भाग. आणि मग खानखोजे हे ब्रिटिशांचे बंधक बनले आणि मग काही दिवस ते त्यांच्या त्या इराणमध्येच बंधक बनून राहिले होते. मग तिथल्या त्या लोकांच्या हातावर तुरी देऊन ते त्या ह्याच्यातून कसे सटकले त्या जेलमधनं, हेही खरंच इंटरेस्टिंग आहे. आणि मग तिथून, आणि तोही प्रदेश इतका विचित्र असा, टोळीवाल्यांचे ते प्रदेश सगळे तेव्हाच्या. मग या टोळीतून त्या टोळीमध्ये काही टोळ्यांनी त्यांना असं काय म्हणूया पुन्हा ब्रिटिशांच्या हवाली करणं, म्हणजे कृतज्ञपणा वगैरे दाखवून, असलेही त्यांना काही काही विचित्र अनुभव आले. पण मात्र एका टोळीने त्यांना चांगला आश्रय दिला आणि त्या टोळीचा जो प्रमुख जो होता त्याची त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सेवा केली खानखोजेंनी. या सबंध ठिकाणी ते स्वतःची आयडेंटिटी बदलून राहत होते आणि त्या टोळी प्रमुखाची त्यांनी इतकी चांगली पद्धतीने सेवा केली आणि काही वर्ष ते तिथे राहिले. काही 1-2 महिने वगैरे नाही, काही वर्ष तिथे राहिले ते. आणि मग मात्र ते तिथनं निघाले. तिथून ते जर्मनीला गेले. तोपर्यंत पहिलं महायुद्ध संपलं होतं. जर्मनीमध्ये गेले. तिथून कॉमिंटर्नची पहिली का कुठली नेमकी कितवी सभा मला आठवत नाही, पण एका कॉमिंटर्नच्या एका सभेला ते रशियाला गेले. म्हणजे सोव्हिएट रशिया झालेला होता तोपर्यंत, कारण तिथे रशियन राज्यक्रांती झालेली होती यशस्वीपणे. तिथे लेनिननी त्यांची भेट घेतली. लेनिननी एका गुलाम राष्ट्रातल्या नेत्याला एवढा वेळ तत्पूर्वी कधी दिलेला नव्हता राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर. परंतु ते भाग्य खानखोजेंच्या वाट्याला आलं. कारण खानखोजेंचं कार्यच असलं जबरदस्त होतं ना की ते असं सहजासहजी दुर्लक्ष करण्यासारखं नव्हतं. आपल्याला खानखोजेंचं महत्व कळलं नसेल, पण लेनिनला मात्र कळलं होतं असं म्हणता येईल. टिळकांना कळलं होतं, सन यत सेन यांना कळलं होतं, अजून ते पहिल्या महायुद्धाच्या वेळेचे जे जर्मन शासक होते त्यांना कळलं होतं महत्व, झालंच तर लेनिनला कळलं होतं महत्व, सगळ्यांना कळलं होतं महत्व. बरं, ती कॉमिंटनची झाली सभा. त्याच्यानंतर मग ते मेक्सिकोला गेले. खानखोजे मेक्सिकोला गेले आणि तिथे तब्बल 25 वर्ष त्यांनी वास्तव्य केलं. 25 वर्ष मेक्सिकोमध्ये. आता मात्र त्यांनी स्वतःला कृषी कार्यासाठी वाहून घेतलं आणि तिथे बहुतेक ते कृषी मंत्रीच काय ते व्हायचे बाकी राहिले होते का काय, का कृषी मंत्री सुद्धा केलं होतं, देव जाणे. ते सगळं त्या पुस्तकामध्ये आहे. आता बरीच वर्ष झाली मी ते वाचून, त्याच्यामुळे मला तेवढा डिटेल माहित नाही, पण खूप वरच्या लेवलपर्यंत ते पोहोचले. त्यांनी मेक्सिको मध्ये शब्दशः कृषी क्रांती घडवून आणली. जो देश पूर्वी अन्नधान्याच्या बाबतीमध्ये विसंबून होता इतर देशांवर, आयातीवर, त्या देशांनी खानखोजेंच्या संशोधनाच्या बळावर
मक्याची निर्यात सुरू केली. मक्याची निर्यात सुरू केली. मेक्सिको देश आणि मेक्सिकोच्या राज्यकर्त्यांनी खानखोजेंचं कार्य ओळखलं, त्यांना वेगवेगळे पुरस्कार दिले. खानखोजेंचं 25 वर्षातलं जे वास्तव्य होतं मेक्सिकोमधलं, ते त्यांच्या सबंध त्या आयुष्याचा जर विचार केला त्यांनी आयुष्यामध्ये ज्या काही संघर्ष त्यांनी त्यांच्या वाट्याला आले किंवा पत्करले, जी ओढाताण त्यांनी अतिशय सहन केली, त्यामध्ये सगळ्यात चांगला काळ म्हणजे प्रसिद्धी, पैसा, स्थैर्य, जीवनाला जे स्थैर्य लागतं, या सगळ्या गोष्टी त्यांनी अनुभवल्या मेक्सिकोच्या त्यांच्या वास्तव्यात. मेक्सिकोमध्ये त्यांनी लग्न सुद्धा केलं. ज्या गोष्टीपासून ते दूर पळत होते, स्वतःला त्यांनी दूर ठेवलं होतं राष्ट्रकार्यासाठी वगैरे म्हणून, ते राष्ट्रकार्याच्या त्यांच्या पहिल्या महायुद्धाच्या वेळच्या प्रयत्नामध्ये ते अयशस्वी झाले हे त्यांना लक्षात आलं. आणि त्यानंतर भारताला आपण आता दुरावलेले आहोत हे त्यांना जेव्हा लक्षात आलं, मेक्सिकोत तरी ते का गेले, कारण भारतात परत यायची दारं बंद झालेली होती. आणि मग ठीक आहे, आपल्याला भारतात जरी जाता येत नसलं, इंडियात जरी जाता येत नसलं, तरी पश्चिम दिशेला असलेला जो इंडिया आहे, म्हणजे इंडियन्स म्हटलं जात होतं तिथल्या लोकांना, अशा त्या मेक्सिकोमध्ये जायला काहीच हरकत नाही असं त्यांना वाटलं. आणि म्हणून मेक्सिकोमध्ये ते तिथे गेले. आणि अशा त्या मेक्सिकोमध्ये त्यांचं तेव्हाचं ते स्थैर्य चांगलं होतं, तो त्यांना अनुभव चांगला आला. बेल्जियम वंशीय मुलीशी त्यांनी लग्न केलं आणि त्या विवाहातून त्यांना 2 मुली झाल्या. एकीचं नाव माया, एकीचं नाव सावित्री. या दोघींची नावं भारतीयच नावं त्यांनी ठेवली. किती विशेष आहे, भारतापासून दूर असून सुद्धा भारत हा त्यांच्या एका कृतीमध्ये सतत होता, हे तुम्हाला लक्षात येईल. मुलींना सुद्धा त्यांनी भारतीय भाषा शिकवल्या. मेक्सिकन तर शिकवलीच, पण हिंदी, मराठी शिकवल्या. इथेच खानखोजींची गोष्ट संपत नाही, तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतामधला जो मध्य प्रांत म्हणून जो आहे, म्हणजे आजचा मध्य प्रदेश, त्यांनी खानखोजेंना इन्व्हाइट केलं. कशासाठी? तर कृषीच्या संदर्भामधलं मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळावं यासाठी. खरं तर भारत जेव्हा स्वतंत्र झाला, तेव्हाच्याच कार्यक्रमांमध्ये त्यांना एक उचित स्थान देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करता आला असता, त्यांच्या ज्ञानाचा वापर करून घेता आला असता भारताच्या विकासासाठी. धोरण निश्चित करताना भारताचं स्वातंत्र्यानंतरचं धोरण आता कसं असायला पाहिजे, स्वतंत्र भारताचं धोरण आखणी करण्याच्या कामामध्ये कितीतरी त्यांचा आपल्याला उपयोग करून घेता आला असता. पण नाही, आम्ही करंटे आहोत. आम्हाला हे सुचलं नाही, भारताला हे सुचलं नाही की त्यांना बोलवून घ्यावं. मेक्सिको सारखा देश, काय संबंध आहे मेक्सिकोचा आणि खानखोजेंचा? पण मेक्सिकोला त्यांच्या ज्ञानाचा वापर करून घेता येतो, पण आम्हाला करता येऊ नये. लेनिन सारखा राष्ट्राध्यक्ष, त्याचा आणि खानखोजेंचा काय संबंध आहे? तो त्याच्यासोबत तासभर चर्चा करतो, काही तास चर्चा करतो खानखोजेंशी. म्हणजे खानखोजेंच्याकडे असलेलं काहीतरी जे ज्ञान आहे, ते रशियाच्या भल्यासाठीच तो समजून घ्यायचा प्रयत्न करत होता ना लेनिन. आपल्या देशाच्या राज्यकर्त्यांनी काय केलं? गंमत सांगतो, मध्य प्रांतामध्ये सुद्धा ते जे शासन होतं, त्याच पक्षाचं शासन तेव्हा दिल्लीत बसलेलं होतं. त्या मध्य प्रांताच्या इन्व्हिटेशनवरनं जेव्हा खानखोजे भारतामध्ये आले, मुंबईत आल्यानंतर
त्यांना काही तास, जवळजवळ 7 का 8 तास पोलीस चौकीवरती अडकवून ठेवण्यात आलं चौकशीच्यासाठी. किती छान स्वागत केलं ना आपण. यथोचित आदरातिथ्य केलं ना. करेक्ट कार्यक्रम. काय अपेक्षा केल्या असतील पांडुरंग खानकोजेंच्या मनात, काय भावना आल्या असतील भारताच्या भूमीवरती पाय ठेवण्यापूर्वीपर्यंत, की मी आता भारताच्या दिशेने निघालोय, प्रवास करतोय, काही तासांमध्ये मी भारतात पाऊल ठेवणार आहे, इतक्या वर्षांच्या वियोगानंतर मी भारतात येणार आहे राजरोसपणे, आणि तेही स्वतंत्र झालेल्या भारतामध्ये मी आता प्रवेश करणार आहे. तिथले ते नागरिक मला ओळखतील का, माझा ते सत्कार कसा करतील, मला आदरातिथ्य करतील का, काय होईल नेमकं, काय काय वेगवेगळ्या कल्पना त्यांनी केल्या असतील. आणि वास्तव काय घडलं? पोलीस चौकीमध्ये 6-7 तास चौकशी. ग्रेट. आमच्यासारखे आम्हीच आहोत. तरीही हा माणूस किती थोर असेल, जस्ट इमॅजिन. कसलाही किंतु परंतु, ग्रज, इगो नाही. नो इगो. आपल्याला जमलं असतं का हो? लगेच आपण एखादी पत्रकार परिषद घेऊन स्टेटमेंट देऊन मोकळे झालो असतो ना. नाही केलं यांनी असं. ठरलेल्या कार्यक्रमानुसार त्यांनी ते जे काही मार्गदर्शन करायचं होतं ते केलं. भारतात आले. त्यानिमित्ताने आल्यासारखं काही काही वेगवेगळ्या गावांमध्ये त्यांची भाषणं ठेवण्यात आली, की ज्या काही मुठभर लोकांना पांडुरंग खानखोजे म्हणजे कोण हे माहिती होतं, अशा त्या मुठभर लोकांनी त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले, त्यांची भाषणं आयोजित केली. आणि मात्र तरीही आम्ही करंटे कसे, की पब्लिकनी पांडुरंग खानखोजेंच्या त्या भाषणांना खूप हसण्यावरी घेतलं. कशासाठी? तर त्यांची भाषण शैली अशी जुनाट पद्धतीची वाटत होती, वेगळीच वाटत होती आपल्या लोकांना. स्वाभाविक होतं ते. कधी लोकमान्य टिळक जेव्हा हयात होते, म्हणजे जवळजवळ 1905, 3, 4, 5च्या आसपास केव्हा तरी खानखोजे देश सोडून गेले होते जपानला. त्यानंतर भारतात परतलेच नाहीयेत. आणि हे कुठला काळ आहे हा? आजपासून 100-125 वर्षांपूर्वीचा काळ आहे. म्हणजे जेव्हा टेलिफोन खूप मोठ्या प्रमाणात नव्हता आजच्यासारखा, मोबाईल तर नव्हताच, इंटरनेट नाही, टीव्ही नाही, अशा काळातली गोष्ट आहे. 50-50 वर्ष तुम्ही तुमच्या देशापासून, मायभूमीपासून दूर जेव्हा असता, तुम्हाला कसं माहिती असेल की तिथे सध्या जी बोलली जाणारी भाषा आहे, आपल्या भाषेत बदल कसा कसा होत गेलेला आहे, हे कसं माहिती असेल जर तुम्ही तिथे राहत नसाल तर? 25-25 वर्ष तुम्ही मेक्सिकोत मुक्काम पडलेला आहे. तुम्हाला मेक्सिकनच येत असणार आहे ना रोजच्या व्यवहारामध्ये. इराणमध्ये 5-5, 7-7 वर्ष तुम्हाला राहायला लागतंय संघर्ष करत. जपानमध्ये 2-2 वर्ष. अमेरिकेत 3-4-5 वर्ष. आणि भारतात एकदाही येता नाही आलेलं. कसं त्या 50-60 सालच्या तेव्हाच्या दृष्टीने जे ट्रेंड मधली, इन मधली जी मराठी भाषा जी काही होती, बोलीभाषा, लोकांना समजेल अशी, आपली जवळची वाटेल अशी जी भाषा वाटत होती, जग पुढे निघून गेलं होतं महाराष्ट्रातलं.
आणि खानखोजेंच्या मनातली कल्पनेतली जी मराठी होती ती 1901, 2, 3, 4च्या वेळची होती. त्याच्यामुळे खानखोजे एका प्लॅटफॉर्मवर राहिल्यासारखे आणि ते समोरचे श्रोते दुसऱ्याच 6व्या-7व्या प्लॅटफॉर्मवरती असल्यासारखे खानखोजे जे बोलतायत त्याला हे श्रोते हसत होते. असो, तर थोडक्यात काय की खानखोजेंच्या वाट्याला अशा पद्धतीने उपेक्षा झाली. इतकं असून सुद्धा खानखोजे मायभूमीवरती निस्सीम प्रेम करणारा माणूस, ही वेंट बॅक टू मेक्सिको. तिथलं त्यांनी सगळं रॅपअप केलं आणि आपली बायको, आपल्या मुली यांना घेऊन मेक्सिकोला कायमचा रामराम ठोकला. भारतात आले, पण भारताने अर्थातच मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीने नाही त्यांचं चीज केलं, ना त्यांचा यथोचित सन्मान केला, ना गौरव केला. त्यांच्या कार्याला काहीही समर्थपणे समर्पक पद्धतीने आपण उचित गौरव न करताच त्यांनी या देशाचा, या जगाचा निरोप घेतला. दुर्दैव म्हणावं लागेल आपलं. आपण खरोखर करंट आहोत. आणि हे एकंदरीत सगळं पुस्तक वाचल्यानंतर अशी ती जी चुटपूट लागून राहते आणि मग त्या पुस्तकाचं जे नाव आहे ना, ते टायटल नाही चिरा, नाही चिरा नाही पण ती, अगदी यथोचित आहे. समर्पक असं वाटत राहतं. तर खानखोजे पुस्तक वाचून झाल्यानंतर माझ्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना आल्या आणि आपण काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे असं सारखं वाटत राहिलं. आणि काय केलं पाहिजे मग नक्की? तर माझ्या मनामध्ये तरी मी ते पुस्तक वाचत असताना सारखा असा डोळ्यापुढून असा एक जणू काही चित्रपटच चाललेला आहे काय असं वाटत होतं सारखं. आणि त्यामुळे पहिली भावना माझी आली की ह्या विषयावर चित्रपट बनायला पाहिजे. आणि हा चित्रपट नाही 2-3 तासात संपू शकणारा हा चित्रपट नाहीये. इतकी जबर कथा आहे ही. इतकं नाट्य ठासून भरलेलं आहे या कथेमध्ये. ओरिजिनलीच इतकं नाट्य आहे की तो एका चित्रपटाचा विषय नाहीये. ही ट्रायलॉजी होणार आहे. 3 भाग यावे लागतील त्या चित्रपटाचे. कमीत कमी 3 भाग. आणि जर चित्रपट शक्य नसेल तर मग किमान वेब सिरीज तरी पाहिजे. आणि जे कुठलं माध्यम घ्याल, चित्रपट असेल किंवा वेब सिरीज, निर्मिती मूल्य हे उच्च दर्जाचं पाहिजे. तंत्रज्ञान जे तुम्ही वापरणार हाय क्लासच पाहिजे त्यासाठी. साधं सुद्धा काहीतरी करायला लागलं ना अतिशय बेकार होतं ते. हॉलिवूडच्या दर्जाचं बिग बजेट अशा पद्धतीचं ते सगळं पाहिजे. अगदी म्हणजे बिग बजेट म्हणजे सुद्धा आपली छलांग कुठपर्यंत जाते, बाहुबलीपर्यंत. बाहुबलीतलं तंत्रज्ञान, ते जे काही VFX आहेत, त्यातला जो काही तो बैल आहे, ते काय खरं आहे का? कळतं. नाही, ते बरोबर नाहीये. म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणारं तंत्रज्ञान वापरणार असाल, तेवढं उच्च दर्जाचं जर विज्ञान तंत्रज्ञान वापरणार असाल, तरच ते कोणीतरी हा प्रोजेक्ट घ्यावा, नाही तर त्या वाटेला जाऊ नये. तर माझ्या मनामध्ये विचार सुरू झाले की खानखोजेंसारखा दिसणारा व्यक्ती कोण आहे, जो हे त्यांच्या कॅरेक्टरला न्याय देऊ शकेल. तर माझ्या डोक्यामध्ये पहिलं नाव आलं ते म्हणजे चिन्मय मांडलेकर. मग आणि हां, दुसरी गोष्ट, चित्रपट जर काढायचा झाला तर तो 3 भाषांमध्ये निघायला पाहिजे. मराठी, हिंदी आणि मेक्सिको. शक्य झालं तर इंग्लिशमध्ये पण काढावा. निदान डबिंग तरी करावं. असो, तर चिन्मय मांडलेकर हे नाव माझ्या डोळ्यामध्ये आलं पहिल्यांदा. मग काही वर्षांपूर्वी लोकसत्तामध्ये दर रविवारी त्यांची एक लेखमाला येत होती मांडलेकरांची. आणि त्यात त्यांच्या नावाखाली ते त्यांचा ईमेल ॲड्रेस लिहित होते. तर त्या ईमेल ॲड्रेसवरती मी त्यांना या पुस्तकाचा उल्लेख, वीणा गवाणकरांच्या पुस्तकाचा उल्लेख आणि ते त्यांचं थोडक्यात चरित्र, अगदी
थोडक्यात असं चरित्र, आणि त्यावर मी माझी मतं मांडली थोडीशी आणि सांगितलं की यावर चित्रपट किंवा वेबसिरीज असं काहीतरी यायला पाहिजे. जर तसं कोणी प्रोड्यूस करणार असेल तर तुम्ही प्लीज खानखोजेंचं ची भूमिका करा, अशी मी त्यात रिक्वेस्ट केली होती. आणि मला बिलकुल आशा नव्हती की या ईमेलवरती काही मला प्रतिक्रिया मिळेल. पण माझं भाग्य आहे की मांडलेकरांनी यावरती पत्रोत्तर दिलं, रिप्लाय दिला त्यांनी मला ईमेलला. त्यांनी म्हटलं की असा जर प्रोजेक्ट घेऊन कोणी येणार असेल तर स्वागत आहे, मी नक्की हा रोल करीन, असं त्यांनी म्हटलं. अर्थातच या क्षेत्रामध्ये माझे बाकी कोणीच ओळखीचे नाही आहेत, कोणीच ओळखीचे नाही आहेत. त्यामुळे आणि मुख्य म्हणजे या क्षेत्रातलं मला ज्ञान नाही, त्यामुळे ही केवळ माझी कल्पनाच फक्त राहिलेली आहे. आणि जर कोणी करणार असेल तर मांडलेकरांना तुम्ही अप्रोच व्हा, कारण मांडलेकरांनी येस म्हटलेलं आहे. असो. त्यानंतर मी जी कृती केली होती ती म्हणजे, तेव्हा कैलासवासी सुषमा स्वराज या परराष्ट्र मंत्री असताना मी भारताच्या परराष्ट्र खात्याला एक ईमेल केला होता आणि त्याच्यामध्ये काही प्रमुख मागण्या मी टाकल्या होत्या. खानखोजे यांच्या कार्याचा संदर्भ देऊन काही मागण्या मी तिथे केलेल्या होत्या त्या ईमेलमध्ये, की भारत आणि मेक्सिको यांच्यामध्ये एक परस्पर सहकार्याचा कृषी करार व्हायला पाहिजे. या कराराला डॉक्टर खानखोजे यांचं नाव दिलं गेलं पाहिजे आणि त्यामध्ये दोन्ही देशाच्या कृषी वैज्ञानिकांनी एकत्रित प्रयत्नातून दोन्ही देशातल्या ज्या कृषीच्या समस्या आहेत त्यावर मार्ग काढण्याचे वेगवेगळे उपाय शोधून काढायचे. ही पहिली विनंती होती, पहिली सूचना होती ती. दुसरी सूचना म्हणजे मेक्सिकोमध्ये जिथे खानखोजे यांचं वास्तव्य झालं, मेक्सिको, जपान, अमेरिकामध्ये वास्तव्य त्यांचं एका विशिष्ट घरात झालं असेल की नाही, आय डाऊट, पण निदान मेक्सिको, जपान, इराण या देशांमध्ये त्यांनी जिथे वास्तव्य केलं त्या गावांमध्ये त्यांचं स्मारक आणि त्यांचं म्युझियम आणि किमान अर्धपुतळा तरी हा निर्माण करायचा. त्याचबरोबरीने अमेरिकेमध्ये जिथे त्यांचं लष्करी शिक्षण आणि कृषी शिक्षण झालं त्या विद्यालयांमध्ये त्यांचं स्मारक, त्यांच्या नावाने एक अध्यासन, त्यांच्या स्मरणार्थ स्कॉलरशिप, त्यांच्या नावाने वाचनालय ही सुरू करायची. त्याचबरोबरीने भारतामध्ये वर्ध्यामध्ये त्यांच्या जन्मगावी डॉक्टर खानखोजे यांचं स्मारक व्हायला पाहिजे, पूर्ण पुतळा, आणि खानखोजे यांचं एक म्युझियम, या गोष्टींची निर्मिती व्हायला पाहिजे वर्ध्यामध्ये. त्याचबरोबरीने भारतामध्ये खानखोजे यांच्या नावाने एक कृषी विद्यापीठ आणि एक लष्करी विद्यापीठ निर्माण व्हायला पाहिजे. अशा वेगवेगळ्या मागण्या मी परराष्ट्र खात्याकडे केल्या होत्या आणि ज्या देशांतर्गतच्या ज्या गोष्टी होत्या त्यासाठी नमो पोर्टलवरती पण या सगळ्या मागण्या पाठवलेल्या होत्या. अर्थात याला अजूनही मी वाट बघतोय, अजून काही उत्तर आलेलं नाहीये. परंतु हा व्हिडिओ बघणारे जे आपण सगळे आहात, आपल्याला सुद्धा आवाहन आहे की हे पुस्तक वाचून तुम्हाला सुद्धा वेगवेगळ्या कल्पना येतील, काय काय करता येऊ शकेल, आपण आपल्या आपल्या परीने आपण काय काय करू शकू हे तुम्हाला लक्षात येईल. आता 2022 हे
भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असणार आहे. त्यानिमित्त कित्येक जण काही ठराविक ठरलेले नेहमीचे जे नेते भारताच्या स्वातंत्र्याचे जे होऊन गेले, ती काही ठराविक नावं जी चावून चावून चोथा झाली आहेत, त्यांचंच फक्त दळण आपण दळत बसणार. तोच रवंथ पुन्हा पुन्हा करणार. ते गाणे जुनेच नव्याने आले भरास भरास म्हणतात ना, तसं काहीतरी आपण करत राहणार. तो घिसा पिटेपणा का कशासाठी करायचा? काहीतरी नवं करा ना. जर आतापर्यंत खानखोजे यांच्या कार्याच्याकडे आपण डोळेझाक केली असेल आणि उपेक्षाच केलेली आहे सगळ्यांनी, असं जर आपल्याला लक्षात येत असेल, तर द्या ना काहीतरी वेगळं नवीन पिढीला या निमित्ताने. तर एक निश्चय करा की 2022च्या 26 जानेवारीच्या आधी आपण खानखोजेंच्या कार्याच्या संदर्भात त्यांच्यावर आधारित जे कुठलं तुमचं हिंदी असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल, ज्या कुठल्या भाषेतलं तुम्हाला कळतंय त्या भाषेतलं वाचन करा, आणखीन माहिती मिळवा आणि आपल्या मित्रांना, ओळखीच्यांना, नातेवाईकांना तुम्हाला जमेल त्या माध्यमातून खानखोजेंचं कार्य स्पष्ट करा, त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. खास करून छोटी मुलं, छोट्या मुलांना, दोस्तांना खानखोजेंची गोष्ट सांगा. तुमच्या पद्धतीने सांगा, पण सांगा. मी माझ्या 8 वर्षाच्या मुलीला गेले काही महिन्यांमध्ये ती जेव्हा जेव्हा म्हणते बाबा मला गोष्ट सांग, तेव्हा मी एपिसोड बनवून माझ्या पद्धतीने खानखोजेंचे किस्से सांगतोय. वर्ध्यात जन्म झाल्यापासून आता बरोबर मला वाटतंय पहिल्या महायुद्धाच्या तोंडावरती ते येऊन पोचलेले आहेत आता आमचे खानखोजे. तिला समजेल, तिला कळेल अशा पद्धतीने मी तिला गोष्ट रूपाने खानखोजे सांगतोय. असंही तुम्ही काही करू शकता, कारण काय वारसा पुढे जायला पाहिजे ना, बरोबर आहे ना. तर निश्चय करा, ठरवा की वीणा गवाणकरांचं डॉक्टर खानखोजे नाही चिरा हे पुस्तक तुम्ही मिळवाल आणि वाचून काढाल. त्याच पद्धतीने सावित्री सावनी अनुवाद अवंती महाजन यांनी केलेलं आहे मी कधीही माफी मागणार नाही हे पुस्तक निश्चित वाचा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या सूचना जरूर कळवा. जरूर. मला माहिती आहे, मला मान्य आहे, हा व्हिडिओ खूप लांबलेला आहे, जवळजवळ 1 तास 22 मिनिटं असा हा व्हिडिओ मोठा व्हिडिओ झालाय आणि मला खूप जणांच्या सूचना येत आहेत, जे माझ्या ओळखीचे आहेत, नातेवाईक आहेत, मित्र आहेत, की तुझे व्हिडिओ फार मोठे व्हायला लागलेले आहेत. होय, मोठे होत आहेत, पण मी काय करू मला कळत नाहीये. छोटे व्हिडिओ कसे करू आणि कसं बसवू त्या छोट्या व्हिडिओमध्ये? हा विषयच नाहीये छोट्याचा. त्याच्यामुळे पण मी प्रयत्न करीन इथून पुढे छोटे व्हिडिओ करण्याचा. ओके, थँक्यू, बाय, टेक केअर.